बॅनर आलं पाहिजे पाठीमागचा. आडवत करा उभा ना कळतर. सगळं पाहिजे थंडीचं पाहिजे होतं. मध्ये अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये आग लागून त्या आगीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकारनं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या लोकांना सांगितलं की तुम्ही अग्निरोधक यंत्रणासाठी प्रस्ताव पाठवा. बीड जिल्हा रुग्णालय आणि बीड जिल्ह्यातले 17 रुग्णालय इतर 33 कोटी रुपयांचा प्रस्ताव 3 वर्षापूर्वी पाठवला होता. मात्र तो प्रस्ताव धूळ खात पडू नये. गेल्या वर्षी आम्ही आंदोलन केल्यानंतर तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बडे त्यांनी हा प्रस्ताव पाठवला होता. याला पुन्हा 1 वर्ष होऊन गेले, मात्र अजूनही यावर काही निधी देण्यात आलेला नाही. जिथं सरकार मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत असताना ही अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे आणि या ठिकाणी जर शासन पैसा देत नसेल तर आमचं असं म्हणणं आहे या शासनाच्या निषेधार्थ जो प्रस्ताव पाठवलेला आहे तो प्रस्ताव या ठिकाणी शेकोटी पेटून नेमकं याच्यावर काय करायचं याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी शेकोटी आंदोलन करत आहोत. सध्याच्या स्थितीमध्ये पाहायला गेलं तर महाराष्ट्रात सरकारच अस्तित्वात नाही. नेमकं हे आंदोलन कशा वेगळ्या पद्धतीने केलं जातं, काय नेमकं आंदोलनाची भूमिका कशी राहील? सरकार जरी नवीन स्थापन होणार असलं तरी हा प्रश्न आमचा गेल्या 3 वर्षापासून आहे. आमचं असं म्हणणं आहे की नेमकं सरकार या ठिकाणी निधी देत नाहीये. पुन्हा एखाद्या जिल्हा रुग्णालयामध्ये माणसं मारण्याची सरकार वाट पाहते का, हा आमचा प्रश्न आहे. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड.